विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण RRB मिनिस्ट्रियल भरती म्हणजेच भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांच्या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या आहेत. तर याच्यामध्ये बघा, जाहिरात क्रमांक CEN 07/2024 हा आहे. मिनिस्ट्रियल अँड आयसोलेटेड कॅटेगरीची ही भरती आहे. तर याच्यामध्ये एकूण 1035 पदांसाठी भरती निघालेली आहे. तर बघा, याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं जे पद आहे ते पदव्युत्तर शिक्षक आहे, म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएट टीचर. याच्या एकूण 187 इतक्या वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर सायंटिफिक सुपरवायझर एकूण 3 वॅकन्सी, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणजे ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर याच्या एकूण 338 इतक्या वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर चीफ लॉ असिस्टंटच्या एकूण 54 वॅकन्सी आहेत. तर त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे ते पब्लिक प्रॉसिक्युटर, याच्यामध्ये 20 वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर याच्या एकूण 18 वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर सायंटिफिक असिस्टन्स ट्रेनिंग याच्या 2 वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर ज्युनियर ट्रान्सलेटर हिंदी याच्या 130 इतक्या वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर सिनियर पब्लिक इन्स्पेक्टर 3 वॅकन्स्या. त्याच्यानंतर स्टाफ अँड वेलफेअर इन्स्पेक्टरच्या एकूण 60 वॅकन्सी आहेत. आणि लायब्ररियनच्या वॅकन्सी 10 आहेत. त्याच्यानंतर संगीत शिक्षकाच्या 3 वॅकन्सी आहेत. आणि विविध विषयाचे प्राथमिक रेल्वे शिक्षक याच्या एकूण 188 इतक्या वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर पुढील जे पद आहे ते सहाय्यक शिक्षिका महिला ज्युनियर स्कूल याच्या 2 वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर पुढील पद आहे लॅब असिस्टन्स, याच्या एकूण 7 वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर लॅब असिस्टन्स ग्रेड 3 याच्या एकूण 12 वॅकन्सी आहेत. अशा टोटल एकूण 1036 इतक्या वॅकन्सी आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ज्या सर्व वॅकन्सी आहेत या वॅकन्सीसाठी जो एज्युकेशन क्रायटेरिया काय असणार आहे तो नजीकच्या कालावधीमध्ये या ठिकाणी सांगितला जाईल. तर याच्यामध्ये वयाचा जो क्रायटेरिया आहे तो 1 जानेवारी 2025 रोजी SC ST कॅटेगरीसाठी या ठिकाणी 5 वर्षाची सवलत देण्यात आलेली आहे. आणि OBC कॅटेगरीतील उमेदवारांना 3 वर्षाची सवलत देण्यात आलेली आहे. तर पद क्रमांक 1, 3, 6, 12, 13 आणि 14, 15 यासाठी 18 ते 48 इतक्या वयाच्या दरम्यान वय असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पद क्रमांक 2 ते 7 2 आणि 7 साठी 18 ते 38 वर्षाच्या दरम्यान वय असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पद क्रमांक 4 साठी 18 ते 43च्या दरम्यान वय असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पद क्रमांक 5 साठी 18 ते 35च्या दरम्यान वय असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पद क्रमांक 8, 9 आणि 10 याच्यासाठी 18 ते 36च्या दरम्यान वय असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पद क्रमांक 11 ते 16 या पदासाठी 18 ते 33च्या दरम्यान वय असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं जे जॉब लोकेशन आहे ते संपूर्ण भारतामध्ये असणार आहे, कारण इंडियन रेल्वेचा विस्तार हा संपूर्ण भारतामध्ये असणार आहे आणि प्रत्येक डिव्हिजनमधील ही पदे आहेत. त्यामुळे आपल्याला जॉब पूर्ण भारतामध्ये करावा लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे जो फी आहे ती फी जनरल आणि OBC कॅन्डिडेटसाठी 500 रुपये या ठिकाणी परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. आणि SC ST त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन, ट्रान्सजेंडर, EBC आणि महिला यांच्यासाठी 250 इतकं परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 फेब्रुवारी 2025 आहे. आणि परीक्षेचा जो शेवटचा दिनांक आहे तो लवकरच नजीकच्या कालावधीमध्ये ठरवण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म कधी चालू होईल आणि याच्यासाठी प्रत्येक पदासाठी जो एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे तो नजीकच्या कालावधीमध्ये आपल्याला सांगितला जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक आपल्यासाठी चांगली संधी आहे आणि वॅकन्सीसुद्धा बऱ्यापैकी आहेत. तर हा फॉर्म भरायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना अशाच प्रकारचे नोकरीचे नवनवीन अपडेट भेटत राहतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.